हाय फ्रेंड्स, तर आज मी मच्छी पकडण्यासाठी मोगरावाडी इथे आलो आहे। तुम्ही बघू शकता की मी माझ्या जाळ्याजवळ आलो आहे सध्या। तर मित्रांनो, आता मी हे जाळं काल सोडलं होतं संध्याकाळून, त्याबद्दल मी व्हिडिओ नव्हता टाकला। तर मी आज हे जाळं चेक करण्यासाठी आलो आहे। तर ते जाळं मी आता चेक करल। आज मी थोडं बारीक जाळं सोडलं आहे, बारीक माशांचं। तर बघू त्यामध्ये मला किती मासे भेटले आहे। तुम्हाला मी हे ठिकाण दाखवतो, मोगरावाडी ठिकाण। हे बघा मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला। हे इथं माझं जाळं आहे। हे बघा, हे माझ्या जाळ्याची निशाणी टाकलेली मी इथं। तर मी आता ते जाळं चेक करण्यासाठी मी त्याला उचलतो, मग नंतर तुम्हाला दाखवतो की मी त्यामध्ये किती मासे पकडले म्हणून। तर बघू आपण की आपल्याला त्यामध्ये किती मासे भेटले ते चेक करू आता आपण। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। मी आज हे जाळं दोन बोटी सोडलेलं आहे। हे बघा मित्रांनो, हे छोटंसं जाळं आहे, हे बघा। तर बघू आपण त्यामध्ये आपल्याला किती मासे भेटले पुढं। बघू आपण आपल्या जाळ्यामध्ये कोणकोणते मासे भेटले। हे बघा मित्रांनो, इकडे एक मासा आला आहे, हे बघा। याचं नाव आहे कदवा। तुमच्या इकडे याला काय म्हणत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा आपला पहिला मासा आहे। याला मी आता माझ्या गांजामध्ये काढून घेतो। मासा काढून झालेला आहे। आता पुढे बघू आपण आपल्याला कोणते मासे भेटले। इकडे आपल्याला आता दुसरा मासा आलेला आहे, हे बघा, दिसत असेल तुम्हाला। या माशाचं नाव आहे मोठी। मोठी मासा पण आपला काढून झालेला आहे। आता पुढे बघू आपल्याला कोणता मासा भेटतो। तर मित्रांनो, इकडे आपल्याला एक छोटा झिंग्याचं पिल्लू भेटला आहे, हे बघा। हा आहे छोटा झिंगा। हे म्हणजे पिल्लू आहे, त्यामुळे याला मला सोडून द्यावं लागेल। छोटा असल्यामुळे ते घेता येणार नाही। तर चला मित्रांनो, आपण त्याला काढून सोडून देऊ। हा झिंग्याचा पिल्लू आहे, याला घेता येत नाही मित्रांनो, हे बघा। हा जेव्हा मोठा होतो ना, पावशेर किंवा 300 ग्रॅम किंवा 150-200 ग्रॅम, तेव्हा याला घ्यावं लागतं। ठीक आहे मित्रांनो, याला मी सोडून देतो। तर बघू मित्रांनो आपल्याला पुढं काय भेटते अजून। बघू आपण आपल्याला अजून पुढे काय मिळतंय। हे बघा, इकडं अजून एक मासा आलेला आहे। हा पण कादवा आहे, पण मोठ्या साईजचा आहे थोडा। हा बघा, त्याला आपण काढून घेऊ आता। मी पुढे बघत आहे का आपल्याला कोणकोणते मासे भेटलेले अजून। इकडे मित्रांनो, इकडे एक मासा आलेला आहे, बघू कोणता मासा आहे तो, दाखवतो तुम्हाला मी। हे बघा मित्रांनो, त्या माशाने घाण पण आणली वरती, गवत। हा बघा, हा कोणता मासा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। हा बघा, त्याला आपण काढून घेऊ आता। आपला मासा काढून झालेला आहे। बघू आता आपल्याला पुढे काय भेटलेलं आहे। हे बघा, इथे एक मोठी चिलापी लागलेली आहे, खूप मोठी चिलापी आहे, हे बघा। तिला आपण आता काढून घेऊ।
ती जाळ्यामध्ये अटकलेली खूप आहे. ठीक आहे, मी तिला काढतो मित्रांनो. आता चिलापी मासा काढून झालेला आहे आपला. तर पुढे बघू आपल्याला काय भेटते. बघू आपल्याला पुढे काय भेटते अजून. तर मित्रांनो इकडे एक झिंगा आलेला आहे परत. हा झिंगा थोडा मोठा आहे त्या पहिल्या झिंग्यापेक्षा. हा मेलेला पण आहे, त्यामुळे याला घ्यावं लागेल आता मला. हा बघा, काढतो मी त्याला जाळ्यामध्ये. आपला झिंगा काढून झालेला आहे. तर आपण बघू पुढे आपल्याला काय भेटतंय. बघू आपल्याला कोणकोणते मासे भेटत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहील. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बनून राहा. तर मला इथे एक रहू माशाचं पिल्लू भेटलेलं आहे बघा. हा एक रहू माशाचं पिल्लू आहे. हे आता सोडलेले असल्यामुळे याची साईज एवढीच आहे. होईल हा 1 वर्षामध्ये 2-3 किलोचा तरी होईल. त्यामुळे याला सोडावं लागेल जिवंत असल्यामुळे. हे बघा, हा रहू माशाचा पिल्लू दिसत असेल तुम्हाला. तो जिवंत पण आहे. त्याला मी काढून सोडतो पाण्यामध्ये. थांबा. हा बघा मित्रांनो, हा रहू माशाचा पिल्लू. सोडू आपण त्याला पाण्यामध्ये. जे लोक डॅम घेतात तर ते लोक हे झिंग्यांचे पिल्लं, माशांचे पिल्लं ते सोडतात मित्रांनो. आणि त्यानंतर त्यांचं ते 5 वर्षाचा कालावधी असतो. त्यामध्ये त्यांना त्या धरणाची नाही का मालक असतात ते एक प्रकारचे. त्यामुळे ते हे मासे छोटे छोटे पिल्लं वगैरे तेच आणतात सोडण्यासाठी. तर बघू मित्रांनो आपल्याला अजून पुढे काय भेटतंय ते. त्याला मी आता काढतो मित्रांनो. त्याला मी आता काढून घेतो. त्याचे पहिले काटे मोडावे लागतील, मग त्याला काढावं लागेल. मासा काढून झालेला आहे. तर पुढे बघू आपल्याला काय भेटतं. तर इथं आपल्याला एक खूप मोठा झिंगा लागलेला आहे. हे बघा, खूप मोठा आहे तो. हे बघा, हा झिंगा. ते मग मी ते पिल्लू सोडलं मित्रांनो. तर ते पिल्लू आले एवढा होता, मोठे झाले का. हे बघा, एवढा मोठा झिंगा आहे मित्रांनो. त्याला मी काढतो आता. तो अटकलेला खूप आहे जाळ्यामध्ये. बघा, झिंगा काढून झालेला आपला. एवढा मोठा झिंगा आहे तो. ठीक आहे, बघू आपल्याला पुढे काय भेटलेलं आहे आता. याला मी ठेवून घेतो. तर तुम्हाला बोललो होतो की मी तो शेठ लोक घेतात हा झिंगा. ते शेठ लोकांना द्यावा लागतो. ते आमच्याकडनं 200 रुपये किलोने घेतात. याचा बाहेर मार्केटमध्ये खूप रेट आहे. तर तो सध्या 1000 रुपये किलोने विकलेला जातो मार्केटमध्ये. आणि शेठ लोकांना तो त्यांचा माल असल्यामुळे ते सोडतात. त्यामुळे त्यांना 200 रुपये किलोने द्यावा लागतो आम्हाला. तर त्यांनी जे हे मासे सोडलेले असतात ते मासे आम्हाला असताना हे झिंगा आहे ना त्यांच्यासाठी असतो. तो 200 रुपये किलोने घेतात ते आमच्याकडून. तर बघू आपल्याला पुढं कोणता मासा भेटतो ते. हे बघा, इकडं हा एक कोणता मासा आहे बघा. शिंगाडा बोलतं आमच्या इकडे याला. तुमच्या इकडे काय बोलतं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपला तो मासा काढून झालेला आहे.
तर बघू आता आपण पुढे चेक करून बघू की आपल्या जाळ्यामध्ये अजून कोणकोणते मासे लागलेले ते व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. इथं आपल्याला अजून एक झिंगा आलेला आहे. हा बघा मित्रांनो, हा छोटा झिंगा आहे थोडा, पण मोठाच आहे तरी त्या मानाने. हा बघा, त्याला मी काढतो आता. आपला झिंगा काढून झालेला आहे. तर आपण पुढे आता बघू आपल्याला कोणता मासा भेटलेला आहे तो. हे बघा, इथे एक मासे आलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. थांबा, तो कोणता मासा बघू आपण, त्याला वरती काढू. हा पण एक माशाचंच पिल्लू आहे. हा आहे एवढाच आहे, पण तो खूप उड्या मारतोय. हा बघा, हा वाडीस मासा आहे. काढतो मी त्याला पण सोडून द्यावा लागेल, तो पण बारीक आहे. त्यामुळे त्याला काढून घेऊ. तर हा वाडीस मासा आपला काढून झालेला आहे बघा. त्याला आपण आता सोडून देऊ पाण्यामध्ये. तो छोटा असल्यामुळे त्याला घेता येणार नाही आपल्याला. हा बघा, दिसत असेल तुम्हाला. वरती तरंगून आलेला आहे तो, पण होईल तो जिवंत. पाण्यामध्ये टाकला आहे त्यामुळे तो थोडासा हे बघा हलतोय. चालेला आहे तो. बघा मित्र, जाईल तो मासा. आपलं जाळं पण आता थोडंच बाकी राहिलं आहे. ते बघा, तिथपर्यंत आहे आपलं जाळं. आता बघू अजून किती मासे लागले त्यामध्ये. तर आपलं जाळं इथं संपलेलं आहे मित्रांनो. हे बघा, तर आपलं जाळं संपलेलं आहे. आता आपलं जाळं पूर्णपणे भरून झालेलं आहे. आता मी तुम्हाला कडेला जाऊन दाखवतो की आपल्याला किती मासे भेटलेले आहे सगळे काही. चला जाऊ आता आपण कडेला.